हाय सगळ्याला गुड मॉर्निंग भावा बहिणींना. झाला का तुमचा चहा नाश्ता? चिखल झाला आणि बाळाचं दूध ठेवलं तापायला चुलीवर. मी आली वीटभट्टीवर. मी एवढसा माझा संसार दिसला का? खायापुरतीच भांडी आपली. तर आणवीला चपाती ही करायची. आणवी आपली झोपली दिसते का? कुठे गेली बाई आणवी? हो का, आणवी उठली. आता उठली म्हणले चला आपण स्वयंपाक करावा. आज असतो इथला बाजार. हे काय कर्म नाही. तुम्हाला म्हणलं होतं ना मी जाणार आहे म्हणून, तर म्हणलं चला आपलं आता घरी बसून तर काय काम आपल्याला लागेना, काय होईना. आणि कसं आज जरा लेट आटल्याने झाले. 1 वाजता उठलो होतो आम्ही गारा थापायला. पल्ला असेल 800 800-850 पल्ला असेल किंवा कमीच पल्ला असेल, पण अंदाज सांगितला मी 800 850. पण अंधारात गारा मी तुम्हाला कसं दाखवणार ना, म्हणून मी काय केलं, म्हणून जेव्हा लेट होईल तेव्हा दाखवून. हा हा हो अहो चांगलं दिलेलं. तर मालकीन बाई आहे त्या म्हणतात दूध चांगलं आहे का? दूध मस्त आहे, 1 नंबर म्हशीचं. आणि दर्शा गायचं आणलं होतं 2 दिवस मी, पण लईच म्हणजे डेंजर. आणि आणवीला नाही म्हणजे पचत बी नाही. आणि 2 दिवस झालं तिनं खाल्लंच नाही. बुळच नाक दाबू चारलं मी. तर म्हणून म्हशीचं आणायला लावलं. म्हशीचं दूध तापायला ठेवलं. आता तापवलं की पटकन 2 चपात्या करून घ्यायच्या. मला तर काय शेळ्या भाकरी आहे ती रातची. बघा भाकरी माझं कालवण काहीतरी करेन. काय कालवणाला हे काहीच नाही. म्हणजे आपण तिकडून आलो ना, जरा हात मोडल्यावरच होतं ना. म्हणलं चला भावा बहिणींना आपलं दाखवा. पहिल्यासारखीच पत्र्याचं शेड आहे. जिथं आम्ही गेल्या वर्षी होतो ना का आम्हाला, तिथंच आलोय. जिथं गेल्या वर्षी होतं त्यांच्या इथंच आलोय करमाळ्याला. लय म्हणजे डोकं माझं, म्हणजे 2-5-6 दिवस तिथं राहिले ना भाळवणीत. त्यामुळं जरा माझं डोकं विचार तिकडेच जातोय. वडील दारू पितात, घरच्यांचं अवघड आहे. आईचा फोन आलता, असं झालं तसं झालं. काय करू आता मी तरी पोटाच्या महागा आली पुरीला घेऊन. आपलं पुरीला बघत करायचं. आता दूध तापलं की चपात्या करून घ्यायच्या, पाणी ठेवायचं, आंघोळ घालायची, तिला जेवण चारायचं, झोक्यात आपले टाकायचे. म्हणजे तिची ती खेळते. घरी अजून नाही सारून घेतलं, का मातीचं आहे सगळे. नवीन खोल्या असल्यावर असंच असतंय, लय अवघड असते. तर माझं उशिरा हेडवका पडायला लागलं, कारण मी आता वीटभट्टीत कामाला आहे त्यामुळं. तर तुम्ही घेताय समजून, खूप छान असं लाईक करताय, शेअर करताय. तर मी आता लय मोठं हिडव नाही, मला वेळ पण नसणार आहे तेवढा. पण मी जेवढं होईल माझ्या शक्य तेवढं मी टाकेन. तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि चला बनवते स्वयंपाक, धुरले लागायला लागले.